आरक्षणाचे दोन प्रकार केले, एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक। सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती, कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला। पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली। फडणवीस साहेब महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही, महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही। भारतीय राज्यघटना 1950 ला पारित झाली, 50 ला आरक्षणाची संकल्पना आली, 50 पासून 10 वर्ष म्हणजे 1960, 60 ला भाजपचं सरकार केंद्रात होतं का? 60 ला ज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती। त्यानंतर 70 ला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात। मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत विकत असतील, मग तुम्ही आणलं कुठून हे नरेटिव्ह? फडणवीस साहेब धादांत खोटं बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता। आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय, म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं तर ते खोटं नरेटिव्ह करतात। लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय। जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार, संस्कृती, लाडकी बहीण, लाडका भाऊ एवढं सगळं